स्वतःच्या आत डोकवून बघायला सुद्धा वेळ नाही आहे की मला काय वाटतंय. आपल्याला स्वतःबद्दल सगळ्यात कमी माहिती आहे. वारीत का जायचं असं जर कुणी विचारलं तर मी एका शब्दात उत्तर देईल की स्वतःला शोधण्यासाठी. आणि स्वतःला काय हवं आहे तर आनंद हवा आहे. मी सुखही म्हणणार नाही, मी समाधानही म्हणणार, कारण सुख अल्पजीवी असतं, आनंद चिरकाल टिकणारा असतो. आज आमचा आनंद इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून आहे. आपल्याला जर वाटलं की बाबा आयुष्यात आनंद हवा आहे, या रोजच्या धावपळीतून काहीतरी थोडासा ब्रेक हवा आहे, आम्ही 4-5 बॅगा भरतो आणि लांब कुठंतरी निसर्गाचा आनंद घ्यायला कोकणात इकडं तिकडं कुठंतरी जातो. बरं, तिथं गेल्यानंतर खरंच आनंद घेतो का हा प्रश्न विचारूयात स्वतःला. भले 5-50 फोटो काढतो, येता येता त्यातले 4-5 सिलेक्ट करतो, मग व्हॉट्सअपच्या स्टेटसला, इन्स्टाच्या स्टोरीला, फेसबुकच्या पोस्टला ते शेअर करतो. कारण जगाला कळालं पाहिजे मी कुठे आहे, आणि जगाला कळालं ना मी कुठे की मग मला आनंद मिळणार आहे. मग हा आनंद आहे का? बरं, इथपर्यंत आनंदच आहे आम्हाला, कारण आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे आम्ही कुठे आहे ना आम्ही आनंदात आहे. आम्ही जगाला सांगितलं की मग आम्हाला आनंद मिळतो, इथपर्यंत आनंदच आहे. मग दुःख कशात आहे? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं आहे तोच बघत नाही. दुःख इथं आहे. तात्पर्य काय की आपण ज्याला आनंद म्हणतो आहे तो खरंच आनंद आहे का, हाही प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. वारीमध्ये तो आनंद अनुभवता येतो. आनंद ही आमची सवय झाली पाहिजे, आनंद ही आमची वृत्ती झाली पाहिजे. तो इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून नसला पाहिजे, तरच तो आनंद असेल. सवय आणि वृत्ती कशी होते? मग त्या गवळणी म्हणजे कृष्णचरित्र ऐकताना आपल्यालाही छान वाटतं. एखाद्या प्रोग्रामला आपल्या लहान लेकराला रेडी करायचं असेल तर त्याच्याही पहिल्यांदा त्याला कृष्णाचं सगळं छान असा तो साज घालते का? कारण कृष्णाशी ते नातं जोडलं जातं आहे ना. मग त्या गवळणींचं नातं कसं जोडलं होतं कृष्णासोबत? गवळणींची अवस्था अशी, हरीने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. आणि मग पाहिला 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 नंदाचा नंदन, तेने वेधियले मन. त्यानं सगळं चित्त चोरून नेलेलं आहे आणि म्हणून मग ती ब्रह्मानंदी टाळी लागते, त्याच्याशी ते नातं जोडलं जातं. आणि म्हणून आजच्या काळात ते नातं जोडण्यासाठी आनंद, त्या शब्दाची परिमाणं आम्हाला कळावीत, याकरता वारीला जायचे. परिमाणं म्हणजे काय? आता आनंद शब्द एक आहे, पण त्याला जी मोजली जातात परिमाणं ती वेगळी असू शकतात. थोडक्यात आपण पूर्वी दिडकी, निमकी असे पाढे असायचे, आमचे आजोबा सांगायचे. मग त्यांच्या काळातलं शिक्षण असं होतं की चेंडू आणि फळी जोडली की एकाचा, नागाची फणी 2चा, वाकडा तिकडा 3चा, बैलाची शेंगोटी 4चा, उभा माणूस 5चा, उलटा 3 6चा, गोगलगाई 7ची, बुढ्याची काठी 8ची, झोपलेला माणूस 9चा, एकावर पूज्य 10. थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही असायचं. तर त्यावेळी निमकी, पावकी, दिडकी असे पाढे असायचे. म्हणजे 2चा पाढा, 3चा पाढा, 4चा पाढा, तसे पाढे असायचे. मग ते मोजमापाबद्दल आपण बोलत होतो की कुठल्याही गोष्टीचं आपण मोजमाप करतो. 1 लिटर, 2 लिटर, 1 किलो, 2 किलो. भावनांच्या बाबतीतसुद्धा मोजमाप करायला पाहिजे. पण त्यामध्ये आनंदाबद्दल, आनंदाची परिमाणं काय ठरवता येतील? एखाद्या वारकऱ्याला, एखाद्या व्यसनी व्यक्तीनं विचारलं, काय मिळतं रे तुला वारीला गेल्यानंतर, काय मिळतं? तो म्हणतो काही नाही, आनंद मिळतो. तो त्याच्याकडे बघून हसायला लागला. म्हटलं हसायला काय झालं, मी सांगितलं तुला की आनंद मिळतो. तर म्हटलं नाही, मला हसू या गोष्टीचं आलं की रोज पहाटे उठून वारीमध्ये तिथं थंड पाणी, गरम पाणी मिळेलच असं नाही, थंड पाण्याने आंघोळ करून, एवढं दिवसभर चालत जाऊन, एवढं थकून, झोपायलाही व्यवस्थित तुला जागा मिळते की माहीत नाही, इतकं सगळं करून, गीता, ज्ञानेश्वरी, रोज हरिपाठ, कीर्तन, इतकं सगळं करून तुला जर आनंदच मिळत असेल तर त्यात काही नवीन आहे. मलाही 24 तास पिऊन आनंदच मिळतो. तात्पर्य काय? तुलाही काय मिळतो आहे? आनंद. मलाही काय मिळतो आहे? आनंद. त्या वारकऱ्यानं त्याला उत्तर दिलं आहे ते फार छान आहे. वारकरी म्हणतो आहे की तुला जो आनंद मिळतो आहे तो आनंद तुझाच विध्वंस कधी करेल तुला कळणार नाही. माझा आनंद मात्र मला आत्मविकासाची प्रेरणा देतो. तुझा आनंद क्षणिक स्वरूपाचा आहे, पण माझा आनंद चिरंतन स्वरूपाचा आहे. तुझ्या आनंदामध्ये अमावस्येच्या रात्रीची भीषणता आहे,
पण माझ्या नंदामध्ये चंद्राच्या चांदण्याची शीतलता आहे. म्हणून माऊलींचे गोड ओवी आहे. कुमुद दलाचेनी ताटे, जो जेविला चंद्रकिरणी चोखटे, तो चकोरू काय वाळवंटे चुंबित असे. एखाद्या चकोर पक्षानं कमळाच्या ताटव्यात बसून पौर्णिमेच्या चंद्राचा जर आस्वाद घेतला, असं म्हणतात की चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्रासाठी वाट पाहत असतो. त्याला इतर वेळी वाळूचे खडे गोड लागत नाहीत. आणि म्हणून तो जो गोडवा आहे तो तुकोबारायांची अभंगवाणी देते, ज्ञानोबारायांची ओवी देते. आम्हाला ती अनुभवता यावी. ज्ञानोबा तुकाराम गोड आहे ऐकायला, तसंच ते चालतानासुद्धा तुमच्या आमच्या अंतकरणाला भिडणार आहे, हे आम्हाला वारीत गेल्यानंतर अनुभवता येतं. नीलमताई, तुम्ही बोलताना ना असं वाटतं की ऐकतच राहावं. तुम्ही आहात कीर्तनकार, निरूपण करता, प्रवचन करता, तर ह्या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो का, की लहानपणापासूनच तेच संस्कार होत गेले? खरं तर अभ्यास, आपण आजन्म विद्यार्थीच असतो. लहानपणी 4 वर्षाची असेल, 3-4 वर्षाची, तेव्हापासून आजोबांसोबत भजनाला जायची गावाकडं मंदिरामध्ये. त्यामुळं आमचं विद्यापीठ कुठलं तर आमचं भजनी मंडळ गावचं, तेच आमचं विद्यापीठ. कुठलं गाव तुमचं? शेलपिंपळगाव माझं माहेर. तर बालपण माझं म्हणजे आळंदीपासून एक 10-12 किलोमीटरवर आहे. त्यामुळं बालपण माझं त्या वातावरणात गेलं, ग्रामीण भागात गेलं. काकड आरती ऐकताना गेलं, भोपाळ्या ऐकताना गेलं, नेमाचं भजन एकादशीला, शनिवारी संध्याकाळी मारुतीरायाच्या मंदिरामध्ये, या सगळ्या वातावरणामध्ये गेलं. त्यामुळं आवर्जून कीर्तनकार होण्यासाठी कुठं काही शिकायला जावं लागलं नाही, ते आपोआप मी शिकत गेले. म्हणजे लोक आळंदीला तीर्थक्षेत्र म्हणून जातात आणि तुमचं लहानपणच तिथे गेलं, म्हणजे तुम्ही त्या तीर्थक्षेत्रीच वाढलात. हो. आणि आम्ही आपण वारकरी पंढरीला जाताना पाहतो, आम्ही रोज एक वारकरी पाहायचो. कारण आळंदी पंचक्रोशीच्या आजूबाजूला आळंदीमध्ये जी मुलं वारकरी सांप्रदायिक कीर्तनाचं प्रवचनाचं शिक्षण घेतात, ती मुलं मधुकरीसाठी आळंदीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये जातात. आमच्या गावात आम्हाला आठवत नाही, आमच्या आजोबांना आठवत नाही, त्या आधीपासून मधुकरीसाठी कुठल्याही संस्थेतला वारकरी येणार, तो प्रत्येक घरी त्याच्यासाठी शिदोरी प्रत्येकजण तयार करून ठेवणार. त्यामुळे रोज आम्हाला एक वारकरी दिसायचा. मधुकरी आणि शिदोरी म्हणजे काय, प्रेक्षकांना सांगा. मधुकरी म्हणजे जी मुलं आळंदीमध्ये शिक्षण घेतात, ती मुलं एक सेवा म्हणून स्वतः शेजारच्या गावी जाणार, प्रत्येक घरातून भाकरी आणि भाजी कलेक्ट करणार. सो भाकऱ्यांची अशी एक वेगळी कलेक्ट केलेली भाकरी, दुसऱ्या बाजूला एक भली मोठी किटली आणि त्याच्यामध्ये सगळ्या मिक्स भाज्या आहेत. असं म्हणतात की देवानंसुद्धा ज्यावेळी काला केला, म्हणजे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, सगळ्यांनी मिळून खाण्यात जो आनंद आहे तो एकट्यानं खाण्यात नाही. त्यामुळे ते सगळं जे घेऊन ती मुलं जायची, ती सगळी एकत्रित खायची, अशी प्रथा खूप वर्षापासून आहे. आणि मग लहानपणापासून आम्ही रोज घरी येणारा वारकरी पाहायचो. मग तो वारकरी कसा आहे, म्हणजे आजच्या काळातला वारकरी आणि त्या काळातला वारकरी, खरं तर कीर्तनकार आणि वारकरी या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मला बऱ्याचदा वाटतं. कारण वारकरी असणं म्हणजे काय, तर तो वारकरी आचार विचार ह्या गोष्टी जपणं आहे. बऱ्याचदा अलीकडच्या काळात कीर्तन म्हणजे स्टँडअप कॉमेडी वगैरे, स्टँडअप एक स्पिरिच्युअल स्टँडअप हो झालं. ते पूर्वी एखाद्या कीर्तनकाराला तारीख जर द्यायची म्हटलं तर लोक घरी जायचे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.